नमस्कार. आपण पाहत आहात दिग्रस गर्जना न्यूज 24. दिग्रस विधानसभा मतदारसंघात तथा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण परिसरात चर्चांना उधाण आले आहे. दिग्रसचे कर्तबगार आमदार, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य संजय भाऊ राठोड यांना एक मोठा मान मिळाला आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांनी संजय भाऊ राठोड यांची बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेनंतर विविध सामाजिक स्तरातून संजय भाऊ राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपले संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेत्या बंजारा, त्यांना आम्ही सांगितलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरामध्ये तुम्ही काम करायचंय आणि म्हणून त्यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून आज आपण जाहीर केलेला आहे. हा बंजारा समाज देखील सगळे समाज सगळ्या समाजांना पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, सगळे समाज जे या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना एकत्र घेऊन पुढे आपल्याला जायचं. दरम्यान वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या चर्चांना देखील जोर आला आहे. दिग्रस शहरात त्यांचे अभिनंदन करणारे पोस्टर आणि फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. या दुहेरी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींमुळे दिग्रस शहरातील नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून पुढील राजकीय समीकरणे काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा दिग्रस गर्जना न्यूज 24. धन्यवाद.